आमदारांनी घेतली आहे अजित पवार यांची भेट घेतल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारे यांनी दावा केलाय। पुण्यातून शरद पवार यांचे एकमेव आमदार असलेले बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, बापू पठारे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत, एकमेव पुणे जिल्ह्यातून निवडून आलेले। ते आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्किट हाऊसमध्ये असताना त्यांनी आज त्यांची भेट घेतली आहे। नगर रस्त्यावरती झालेला अपघात असेल किंवा वाहतुकीची कोंडी असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती अजित पवारांची भेट घेतल्याचं बापू पठारे यांनी सांगितलंय। या सगळ्या नगर रस्त्याला जोडणारे जे पर्यायी रस्ते आहेत त्यांची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत, त्यामुळे महापालिका आयुक्त आणि इतर ज्या नोडल एजन्सीज आहेत, पीएमआरडीए असेल किंवा रिंग रोडच्या संदर्भानं आणखी अधिकारी जे असतील, जिल्हाधिकारी, या सगळ्यांची एकत्रित बैठक लावून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी करण्यासाठी भेटलो असल्याचं स्पष्टीकरण जे ते बापू पठारे यांनी दिले। अजित पवार सकाळी आज अनेक कार्यकर्त्यांना भेटत होते, त्यावेळेस अजित पवारांचे कार्यकर्ते मात्र आपण सगळे एकच होत असं म्हणून एकमेकांना टाळ्यात येताना दिसून आले। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरती पहिल्यांदाच शासकीय भेटीगाठी ज्या आहेत त्या आज घेत होते आणि त्यातच बापू पठारे हे लगेचच अजित पवार यांना जाऊन भेटलेत। इतर कामं करण्यासाठी अजित पवारांशिवाय आता सध्या दुसरं कुणाकडे जाणार असाही प्रश्न त्यांनी विचारला। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।